राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। आतापर्यंत एकूण 5 हप्त्यांचं वितरण करण्यात आलं असून 1967 कोटींहून अधिक रुपयांचा निधी 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना प्राप्त झाला। शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता दसऱ्याच्या दिवशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। 12 जिल्हे सरकारने निवडले असून त्या जिल्ह्यातील या बँकामध्ये ते पैसे आज 2+2 असे टोटल 4000 रुपये केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यामध्ये वितरित केले जाणार आहे अशी बातमी ही आता सध्या समोर येत आहे। नेमकी त्यामागचे सत्य काय आहे आणि कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना खरोखर पैसे मिळणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, सध्या सोशल मीडियावरती असंख्य अफवा या पसरत आहे। शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात गुमराह केलं जात आहे। नेमकी काय बातमी समोर येत आहे, त्यामागचं सत्य काय आहे आणि नेमकी पैसे खरोखर कधी मिळणार, शासनाने नेमकी काय घोषणा केली आहे, सविस्तररित्या माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। अशी माहिती तुम्हाला यूट्यूबवर कुठेच मिळणार नाही, त्याकरिता आपले यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या आणि योग्य अशी माहिती बघण्यासाठी व्हिडिओला लाईक ही नक्की करा। तर मग चला आपण अत्यंत महत्त्वाच्या अशा या व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे। तुमची प्रतीक्षा आता संपली आहे, कारण पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा दोन्हीचा हप्ता आता एकाच दिवशी तुमच्या बँक खात्यावरती आजपासून जमा होण्याची सुरुवात झाली आहे। आज सकाळपासून अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकूण 2+2 असे टोटल पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळून 4000 रुपये हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केले जाणार आहे। यावेळी सरकारने पैसे 3 टप्प्यामध्ये सोडण्याचा निर्णय घेतला आहे। पहिला टप्पा 12 जिल्ह्यामध्ये आणि काही निवडलेल्या बँकांमध्ये पैसे जमा केल्यावेळेस काही बँकांकडे IFSC कोडची समस्या आढळून आली होती, त्यामुळे त्यांचे पैसे अडकले होते। यावेळी सरकारने काही ठराविक आणि विश्वासू बँकांमध्ये आता पैसे सोडण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। तर त्या नेमकी बँका कोणत्या आहे, बँकांची नावे आहे HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, बँक ऑफ बडोदा, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक। की आता हे पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे ते जर आपण बघितलं तर पहिल्या जिल्ह्याचं नाव येतं अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया आणि हिंगोली या 12 जिल्ह्यांची नावे यामध्ये समाविष्ट आहे। हे झाले 12 जिल्ह्यांची नावे। आणि आपण जर बघितलं तर खरोखरच या 12 जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आहे का? तर शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी सांगू इच्छितो की या 12 जिल्हे सोडा राज्यातील कोणत्याही शेतकऱ्याला यांचे पैसे मिळणार नाही, कारण की केंद्र आणि राज्य सरकारने घोषणाच केली नाही तर पैसे मिळणार कुठून। म्हणजेच 12 जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रामध्ये कोणालाच दसऱ्याच्या दिवशी पीएम आणि नमो शेतकरीचे पैसे मिळणार नाहीये। नेमकी सरकारने नेमकी काय माहिती दिली आहे ते आपण पाहू। ही जी आपण बातमी बघितली ही पूर्णपणे बातमी फेक आहे, जी सोशल मीडियाच्या माध्यमातून गुमराह करण्यासाठी पसरली आहे। नेमकी आता सरकार याच्यावरती काय म्हणतंय ते मी तुम्हाला सांगतो। 26 सप्टेंबर 2025 रोजी सरकारने पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशमध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता लवकर सोडला आहे। मित्रांनो, नेमकी त्याचं कारण काय आहे, तर त्याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, त्या कारणामुळे अगोदरच त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आले। महाराष्ट्रामध्ये देखील 1.5 कोटीपेक्षा जास्त शेतकरी या योजनेसाठी पात्र आहे, परंतु अद्याप त्यांना काही केंद्र सरकारच्या माध्यमातून पैसे वितरित केले गेलेले नाहीये आणि कोणतीही अपडेट अशी शासनाने याच्यावरती दिली नाही। महत्त्वाचं म्हणजे पीएम किसान योजनेचे पैसे मिळत आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये नसून बाहेर राज्यामध्ये मिळत आहे। त्याकरिता अशा अफवांपासून आपण सावध राहा आणि आजच आपली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा अशी मी तुम्हाला विनंती करतो। धन्यवाद।